महोदय. अध्यक्ष महोदय, 2015 आणि 2016च्या अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागण्यांच्या चर्चेवर मी आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासनाच्या विभागाची सगळ्यात मोठी जबाबदारी कुठली असेल अध्यक्ष महोदय, तर अंमलबजावणी कशी केली जाते ही सगळ्यात मोठी जबाबदारी सामान्य प्रशासनाची असते. अध्यक्ष महोदय, असं म्हणतात की सामान्य प्रशासन हे जे जे काही चालतं त्याचा आढावा घेत असतं. आज आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय अनुशेषाच्या विभागाला जर या ठिकाणी विकासाबरोबर घेतलं गेलं का आहे की नाही, ज्या विभागामध्ये अनुशेष आहे त्या विभागाच्या लोकांना न्याय दिला गेला आहे की नाही, ज्या विभागामध्ये योजना राबवल्या जात आहेत त्या योग्य पद्धतीने राबवल्या जात आहे की नाही. अध्यक्ष महोदय, मागासवर्गीय क्षेत्राला अतिरिक्त निधी मिळाला की नाही, या सगळ्या गोष्टींच्या बाबतींची सर्वस्वी जबाबदारी ही सामान्य प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जाते. अध्यक्ष महोदय, आज आपण बघतोय की मागासवर्गीय एरियाला आपल्या बरोबर आणण्याकरता या सरकारच्या माध्यमातून सामान्य प्रशासनाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर केवढी उदासीनता हे सांगण्याचं एक ज्वलंत उदाहरण जर या ठिकाणी सांगितलं अध्यक्ष महोदय, तर 50% जागा या रिक्त आहेत. आज कुठल्याही विभागामध्ये आपण गेलात अध्यक्ष महोदय, साध्या तहसील विभागामध्ये गेलात, साध्या कृषी विभागामध्ये गेलात, कुठल्याही विभागामध्ये आपण गेलात, ग्राम पातळीपासून तर मंत्रालयापर्यंत अध्यक्ष महोदय, आम्ही जर कुठलीही गोष्ट सांगायला गेलो लोकप्रतिनिधी म्हणून तर त्या ठिकाणी कर्मचारी कमी आहेत. मंत्रालयामध्ये गेला तर 30 बोंब आहे. अध्यक्ष महोदय, एकीकडे आम्ही सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरता सरकार हे अग्रेसर असं सांगतो, पण अध्यक्ष महोदय एकीकडे आमच्याकडे 50% कर्मचाऱ्यांची या ठिकाणी कमी आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतं. प्रशासनाने काय केलं तर महामंडळाची निर्मिती केली. महामंडळाच्या निर्मितीमध्ये या मंडळाला एवढे पैसे द्यायचे, त्या महामंडळाला एवढे पैसे द्यायचे, याच्याकरता विविध विभागाची समान न्याय देण्याकरता प्रत्येक विभागाला एक महामंडळ दिलं. कुठे कोकण महामंडळ दिलं, कुठे विदर्भ महाविकास महामंडळ दिलं, वैधानिक विकास महामंडळ दिलं, उत्तर महाराष्ट्र तापी महामंडळ दिलं, आणि या महामंडळातनं विविध विभागाला न्याय दिला जातोय की नाही ही बघण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. पण आपला अनुशेष दूर झाला अध्यक्ष महोदय? नाही अध्यक्ष महोदय, अनुशेष दूर झाला नाही. अध्यक्ष महोदय, उलट अनुशेष वाढला गेला. जेव्हा पश्चिम महाराष्ट्राचे लोक सत्तेवर आहेत असं आम्ही म्हणत होतो त्यावेळेस आम्हाला वाटायचं की आमच्यावर पश्चिम महाराष्ट्राचे लोक उत्तर महाराष्ट्रावर अन्याय करतात, आमच्या खानदेशावर अन्याय करतात, आमच्या खानदेशाला काही देत नाही, आमच्या कास्तकाराला काही देत नाही, आमच्या धान उत्पादकाला देत नाही, आमच्या केळीवाल्याला देत नाही. पण अध्यक्ष महोदय, आज आपण जर पाहिलं तर आज CRF फंडाची रोड मी पाहिली अध्यक्ष महोदय. या महाराष्ट्रामध्ये 22 रस्ते आले, 22 पैकी 18 रस्ते विदर्भात आहे. अध्यक्ष महोदय, 2 रस्ते फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये. विचार करण्याची या ठिकाणी गरज आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रवाले राज्यावर आले तर आम्ही म्हणतो की खानदेशावर अन्याय होतोय, एकीकडे विदर्भवाले सरकारमध्ये आले तर तोही खानदेशावर अन्याय करतोय. म्हणजे आमची गोष्ट झाली आहे फुटबॉल सारखी, एका लाथीनं मारा ना दुसऱ्या लाथीनं मारावं आणि आम्ही चेंडू सारखं इकडून तिकडं फिरावं, हीच परिस्थिती आज या ठिकाणी झालेली. अध्यक्ष महोदय, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र 20 वर्षाच्या काळामध्ये महामंडळाला आम्ही 100 कोटी देऊ ही वल्गना करण्यात आली. किती दिली आम्हाला? केवढे पैसे दिले गेले आम्हाला अध्यक्ष महोदय? 2 ते 5 वर्षामध्ये आम्हाला पैसे दिले गेले नाही, उपलब्ध केले गेले नाही. सामान्य प्रशासनाची ही जबाबदारी अध्यक्ष महोदय. पण आज निधी जर पाहिली तर खानदेश, विदर्भ, मराठवाड्याची परिस्थिती सारखीच आहे. आज आम्ही सांगतो की मराठवाडा आणि विदर्भाचा अनुच्छेद झाला म्हणजे मोठ्या भावाला लहान भावाला खावं, जशी मोठी मच्छी लहान मच्छीला खाते आणि आपला उदरनिर्वाह करते, त्याचप्रमाणे हे प्रशासन चाललंय की काय, अशी शंका आम्हाला या ठिकाणी निर्माण होते आहे. म्हणून माननीय मंत्री महोदयांना सांगेल की
खानदेशाला आपण वंचित मध्ये ठेवू नका. मागच्या प्रशासनामध्ये आणि मागच्या काळामध्ये आमच्यावर जो अन्याय झाला, काय परिस्थिती आज. सीआरएफ फंडाची आम्ही आपल्याकडे गोष्ट केली. आमच्याकडे आपण रोडच्या माध्यमातून किती पैसे दिले तर हे आम्ही बघितले. तर इतर मतदारसंघाची आणि आमच्या मतदारसंघाची जर आम्ही तुलना केली तर तिथल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी आमची माहिती बरोबर दिली आहे की नाही हे जर आम्हाला पाहिलं तर आम्हाला त्याच्या शंका येते. एका करता तालुक्याचा डेप्युटी इंजिनियर 10 कोटी रुपयाच्या कामांची डिमांड करतो, एका करता डेप्युटी इंजिनियर 3 कोटी रुपयाची करतो. प्रशासनाच्या माध्यमातून, सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून असा काही नियम ठरवून दिला गेला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही डिलिमिटेशनच्या माध्यमातून मतदारसंघाची निर्मिती केली, ज्याप्रमाणे तुम्ही डिलिमिटेशनच्या माध्यमातून 3 लाख ते 3.25 लाख किंवा 3,30,000 मतदारांची निर्मिती केल्यानंतर मतदारसंघाची रचना केली, मग निधी देताना तुम्ही आमच्यावर अन्याय काय करता. राहणारा मतदारसंघ जर हा व्यापक दृष्टिकोनातून असेल, लोकसंख्येच्या आधारावर असेल किंवा मतदाराच्या संख्येच्या आधारावर आहे, तर मग विकासाची कल्पना सुद्धा त्याच आधारावर केली गेली पाहिजे. आमचा या ठिकाणी ही मागणी ही राष्ट्रीय अध्यक्ष महोदय, आम्हाला बघताना, तुलना करताना आम्हाला या ठिकाणी बघावं लागतं, अधिकाऱ्यांना विचारावं लागतं की ही गडबड काय आहे. तर त्या ठिकाणी माहिती अपूर्ण दिली गेलेली असते. अध्यक्ष महोदय, आज आपण बघतोय एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, इतर जागा का भरल्या जात नाही तर फक्त बिंदूची नियमावली, बिंदूच्या नियमावलीच्या आधारावर या लोकांची भरती होत नाही. अध्यक्ष महोदय, बिंदूची नियमावली याचा अर्थ काय होतो. अध्यक्ष महोदय, एसटी आणि एसटीच्या पोरानं, बौद्धाच्या पोरानं, सर्वकाराच्या पोरानं, मांगाच्या पोरानं नोकरी लागू नये, पाटलाच्या पोरानं नेहमी सालदारकी करावी. अध्यक्ष महोदय, बिंदूच्या माध्यमातून जर या भरत्या होत नसतील तर काय चाटायचं आम्हाला हे सामान्य प्रशासन. आमचं म्हणणं हे आहे की जर तो त्या लायकीचा आहे, त्या पात्रतेचा आहे, त्या जातीचा आहे, त्या पद्धतीचं रिझर्वेशन घटने जर त्याला दिलेलं आहे, तर मग ह्या जागा रिक्त असण्याचं कारण काय. माझी विनंती अध्यक्ष महोदय की आज कोणत्याही परीक्षा आपण बघत असू पारदर्शी होत आहेत. कोणत्याही परीक्षेमध्ये पार्शलिटी नाही आहे. आज पोलीस भरती असेल, आज कुठलीही भरती असेल, ज्याच्याकडे गुण आहे, ज्याच्याकरता बुद्धिमत्ता आहे, तो कुठल्या झोपडीमध्ये जन्माला आलाय का महालामध्ये जन्माला आलाय याचा आधार आता पकडला जात नाही. ज्याच्या डोक्यामध्ये आहे तोच माणूस आता पास होतो, तोच आता तोंडीमध्ये पास होतो आणि उत्तीर्ण होतो. मग हा 50% जो मूळ सामान्य प्रशासनाचा अनुशेष आहे तोच जर भरला नाही तर राज्याचा अनुशेष कुठून भरून निघल. मंत्र्याने किती निवल्गना करू द्याव. जर साधे पंचनाम्याचे आदेश दिले, 7 कृषी सहाय्यक आहे तर काय 173 गाव फिरेल तुमचा तो, आणि कुठल्या गावावर जाईल तो. सांगायचा अर्थ असा आहे की जोपर्यंत सामान्य प्रशासनाच्या जागांची नियुक्ती आपण करत नाही तोपर्यंत फुलफिल जे निर्णय शासनाचे होतात त्याची अंमलबजावणी खालपर्यंत होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, आपण मागच्या काळापासून बघतोय साने गुरुजींच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये स्मारक व्हावं याच्याकरता मागणी करणार. हिंदू बिल, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, ऐकून ऐकून थकलून गेलो. अध्यक्ष महाराज, 11 वर्षापासून ऐकतो या सभागृहामध्ये आम्ही. कोण करतो अंमलबजावणी? आम्ही करतो. अंमलबजावणी करण्याचा प्रशासनाचा, सामान्य प्रशासनाच्या लोकांची ही जबाबदारी आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची जबाबदारी या लोकांनी करून ठेवली. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जोपर्यंत प्रशासनावर, सामान्य प्रशासनावर आमची जबाबदारी राहणार नाही तोपर्यंत सरकार कोणाचं बी असू दे. आज आम्ही इकडे होतो, काल आम्ही इकडे होतो, आज आम्ही इकडे आलो, उद्या कधीच आम्ही तिकडे जाऊ सांगता येत नाही. अध्यक्ष महोदय, जोपर्यंत सामान्य प्रशासनाची आपल्यावर जबाबदारी ही पूर्ण करण्याशिवाय होत नाही तोपर्यंत आमच्या या सरकारने किंवा कोणत्याही सरकारने गोष्ट केली तर मानले जात नाही. किती वेळेस बोललो मी, 15 वेळेस मी या सभागृहामध्ये भाषण केलं असेल. मी खेड्यात राहतो, माझी लोकसंख्या त्या गावामध्ये मी दरवेळेस बघतो. अध्यक्ष महोदय, मी 3ऱ्या वेळेस मांडतोय नागपूर पासनं की माझ्या गावाचा ठेंगे सोसायटीचा चेअरमन सुद्धा झेंडा फडकवतो, माझ्या गावाचा ग्रामपंचायतचा सरपंच झेंडा फडकवतो, मी पंचायत समितीचा सभापती होतो, मी झेंडा फडकावायचो, झेडपीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झेंडा फडकवतो, आमचा पालकमंत्री झेंडा फडकवतो, मुख्यमंत्री झेंडा फडकवतो, पण आमदार तोंड पाहतो, बाजूला उभा राहतो. म्हणजे आमच्यापेक्षा अध्यक्ष महोदय ठेंगे सोसायटीच्या माणसाची किंमत जास्त आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझ्या गावामध्ये ओपी आहे, पोलीस स्टेशन नाही आहे. ओपीला साधा एपीआय असतो,
तिथं सर्कल, तहसीलदारचा खालचा सर्कल, तो झेंडा फडकवतो, मी बाजूला उभा राहतो गावात असून. म्हणजे हे काय सामान्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केलेली ही कोणती आहे? मी तर विनंती करणार आहे माननीय चंद्रकांत दादांना, मुख्यमंत्री महोदयांना, महसूल मंत्र्यांना, आजच घोषणा करा की उद्याच्या येणाऱ्या 15 ऑगस्टच्या झेंडावंदन हा आमदारच फडकवल्याशिवाय राहणार नाही. 1 मे तो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिनी आमच्या आमदारांनी झेंडावंदन केलं पाहिजे. अध्यक्ष झेंडावंदन केल्यानंतर काय आमची 2 फूट उंची वाढून जाणार असं नाहीये, पण अध्यक्ष महोदय घटनेमध्ये आम्हाला हा अधिकार दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय तहसीलदार आपला साधा पंचायत समिती सभापतीला क्वार्टर आहे, झेडपी अध्यक्षाला बंगला आहे, पालकमंत्र्याला सुंदर मस्त मस्त रेस्ट हाऊस आहे. आमचा खेड्यामधला जो आमदार आहे अध्यक्ष महोदय त्याची स्थिती काय आहे? एखादा तालुका कर वगैरेचा तालुका तिथं साधा रेस्ट हाऊस नाही. अशा ठिकाणी आमदाराला कोणत्या बी पक्षाचा आमदार कधी निवडून येऊ, आमदार क्वार्टर हे तालुक्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. हे करा ना तुम्ही, आमदाराची उंची वाढवा. 3.5 लाख लोकांमधून निवडून येतो आम्ही, तो सर्कल 4 गावचा ठिंगऱ्या तो आमच्या समोर झेंडा फडकवतो. अध्यक्ष महोदय सांगायचा अर्थ असा आहे की या सामान्य प्रशासनाच्या विभागामध्ये या गोष्टी अध्यक्ष महोदय झाल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय ऊर्जा खात्याचा विषय तर भलता अजब आहे. बावनकुळे साहेब आपण आले, आभारी आहे. विदर्भाच्या माणसाचं दुखणं आणि उत्तर महाराष्ट्राच्या माणसाचं दुखणं सारखं आहे. लाईट आली म्हणजे आमच्याकडे दिवाळी आली अशी परिस्थिती. अध्यक्ष महोदय अजित पवार साहेबांचं भाषण मी वाचलं होतं. 2012 साली आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस येईल. 12/12/12 हे राज्य भार मुक्त राहील, पण 12 वाजले, पण लोकांनी बी तुमची 12 वाजवले. सांगायचा अर्थ असा आहे की आज 2012 साली हे राज्य भार मुक्त होईल. या राज्यामध्ये असा लाईट येईल. लाईट तर काही आला नाही, पण त्यांचा लाईट डोक्यावरचा चालला गेला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय, आपल्याकडनं आमच्या अपेक्षा आहेत. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की 80% राज्य भारमुक्त केलंय. कुठं भारमुक्त आहे? आज जरी आमचं राज्य असलं तरी 12 तासाच्या वरती लाईट कुठंच नाही, कुठंच नाही. आता 2 तास याच्याकरता वाढले. मी मंत्री महोदयांचे आभार मानतो की 10वीच्या मुलांची आणि 12वीच्या मुलांची तुम्ही काळजी घेतली. 7 वाजता खेड्यामध्ये लाईट यायला लागली. जे आहे ते बोललं पाहिजे. आपल्या काळामध्ये काय होतं? आपल्या काळामध्ये काही नव्हतं शिंदे साहेब. आपल्या काळामध्ये साधा ट्रान्सफॉर्मर मागायला गेलं तर पहिलं बिल भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हता. आमच्या केसेस चेक करून बघा. मी काय तुम्हाला खोटं सांगत नाही. हा गुलाबराव जो बोलतोय 12 केसेस एमएससीबीच्या आहे. तुमच्या काळात हे पाप आहे. आज तुम्ही तिकडे असाल मान्य आहे, उद्या कोणी तिकडे असू शकतं, इकडे असू शकतं. याचा अर्थ असा होत नाही की मी तुमच्यावर व्यक्तिगत टीका म्हणून किंवा पक्ष म्हणून करतोय. साध्या ट्रान्सफॉर्मर करता एखाद्या आमदाराला आंदोलन करावं लागत असेल. साधा लाईट गेला त्याच्याकरता अहो काय वायरमन काय आमचे बापदादे झाले, ठेकेदार झाले. 20-20 वर्ष बदल्या करत नाही तुम्ही. दरकोस दर मुक्कामारे आम्हाला सुद्धा लोक बदली करून टाकता 5 वर्षात. तुम्ही वायरमनची बदली करत नाही. अहो विचारा कोणत्याही पुढाऱ्याला, कोणत्याही आमदाराला. अर्ध राजकारण तर वायरमन करतो. ही परिस्थिती आहे. हा वायरमन कोणत्या गटाचा? मी सांगतो हा शिवसेनेवाला, मी सांगेल हा भाजपवाला, मी सांगेल हा काँग्रेसवाला, हा राष्ट्रवादीवाला. वायरमन अर्ध राजकारण करता मंत्री महोदय. त्यांना माहिती आहे मेरी बदली होने वाली नाही. जन्म या गावामध्ये राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जसं लोकमान्य टिळक सांगायचे ना की स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तसा वायरमन सांगतो या गावात मी राहणार. हा माननीय मंत्री महोदय हा जन्मसिद्ध हक्क त्यांचा काढून टाका. जे वायरमन पोट एवढी वाढली पोलवर चढू शकत नाही. 0 वायरमन शिवाय गाव चालत नाही. अहो काय परिस्थिती आहे. तुम्ही जर ही सिस्टीम जर तुम्ही बदलवली ना तुम्हाला अर्धा रिझल्ट मिळेल. निम्मे वायरमन तर संध्याकाळी दारूच्या गुत्त्यावर असतात. ही परिस्थिती आहे. हे काय मी माझ्या मनातलं बोलतो नाही असं नाही. खेड्यातल्या शेतकऱ्याचा, काळ्या आईच्या सेवा करणाराचा एक पोरगा बोलतो आहे आणि याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. डेप्युटी इंजिनियरची बदली करतात तुम्ही, एमएससीबीच्या जेईची बदली करतात तुम्ही, वायरमनची बदली का करत नाही हो? पोलिसाला तुम्ही सस्पेंड करतात, वायरमनला तुम्ही 2 गावं बदलवा. अर्ध गाव तुमच्या मागे असतं ट्रॅक्टर म्हणून. वायरमन चांगला आहे भाऊ, वायरमन चांगला भाऊ. ती परिस्थिती त्याने निर्माण करून टाकली आहे तिथं.
तुमच्या पुढाऱ्याला हातबल करून टाकलाय की या वायरमनची जर मी बदली केली तर गाव माझ्या विरुद्ध चालला जाईल, मग तो किती का असे ना लाडाचा होऊन जातो. म्हणून तुम्ही एक धोरण ठेवा. गुलाबरावाचा जरी फोन आला तरी वायरमनची बदली तुम्हाला पटल तसे करा, सिस्टीम लावा. 10 वर्ष झालाय बदलवायला, त्याला समजू द्या की 12 किलोमीटर 15 किलोमीटर कसं जावं लागतं. अर्धे वायरमन शेतीचे उद्योजक झाले, अर्धे वायरमन सेक्शन वाले झाले. दारूवाल्या गुत्त्यावाल्याचा हप्ता जसा पोलीसवाला घेतो तसा वायरमन खेड्यात हप्ता घेतो. ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे आणि ही बदलावी लागेल. कोणाचं राज्य आहे काय, त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला प्रत्येक जण मारतो. काँग्रेसवाला आला तीच बोंब, शिवसेनावाला आला तरी तीच बोंब, भाजपवाला आला तरी तीच बोंब. शेतकरी म्हणतो काय करायचं, कोणाचं बी सरकार आलं वायर म्हणतं तेच आहे, तार बी तर तोच आहे, फ्यूज बी तर तोच आहे. म्हणून बदलवा तुम्ही ते बदलल्यावर तुम्हाला रिझल्ट मिळेल, खरी माहिती मिळेल. चोरी कोण करतो हे 100% वायरमनला माहित आहे. तो सांगतो साहेबाची रेड येते निकाल लेतार, तो सांगतो साहेब गेला टाकून देतार. ही परिस्थिती अध्यक्ष महोदय, आणि या परिस्थितीला जर बदलवायचं असेल पहिलं ते करा. आपण अजूनही आपण पाहिलं असेल की अजूनही मागच्या काळातल्या अधिकाऱ्यांचा आम्हाला विसर पडला नाहीये. आपण 156-24 प्रमाणे शेतकऱ्यांनी चोरी केली तर आपण त्यांच्यावर 5,000 रुपयाचा दंड करतो की नाही? का करतो आम्ही हा दंड? तुमच्यावर खटले भरले पाहिजे मंत्री महोदय, शासनावर खटले भरले पाहिजे. तुम्ही 2.5-3च्या मोटरीवाल्याला 5चं बिल कसं देता हो? 5 HP वाल्याला 7.5चं बिल कसं काय देता हो तुम्ही? माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही शेतकऱ्याला या बाबतीमध्ये चोर ठरवत असाल की 154 प्रमाणे तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करून 5,000 रुपये जर तुम्ही त्याच्या घरामध्ये घुसून वसूल दंड करत असाल तर 10 वर्षापासून ज्या शेतकऱ्यानं 3 HPचं मोटरचं कनेक्शन घेतलंय, तुम्ही 5चं बिल घेतलं, तुमच्यावर खटले कोण भरणार? हा सवाल माझा या ठिकाणी आहे. 7.5चं बिल तुम्ही त्याच्याकडनं वसूल करतात. आज या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे की ज्या शेतकऱ्यानं 3 HPचं बिल करून तुम्ही 5 HPचं वसूल केलाय, असं काही धोरण ठरवणार आहेत का की पुढच्या बिलामध्ये त्याला काही माफ दिलं जाईल, त्याला काही सूट केलं जाईल? तुम्ही किती पैसे जमा केले? आज आम्हाला सांगायचं की तुम्ही 65-63चं ट्रान्सफॉर्मर देता, 65चं ट्रान्सफॉर्मर, 100चं ट्रान्सफॉर्मर, सरसकट 100चं द्या, नाही तर मी MP सारखं करा, जिसकी मोटर उसको ट्रान्सफॉर्मर 10 का दे दो, खत्म, वही जलेगा वही लगाएगा. त्याच्याशिवाय जमणार नाही. काय होतंय, जो ओरिजिनल आहे तो ओरिजिनल तर घेतो, बाजूवाला आहे बोलायला गेला, शेजारी आहे, नातेवाईक आहे, वाड्यातला आहे, गावातला आहे, सांगत नाही, राहत 12चा लोड, बसता 15 मोठी, जळतं ट्रान्सफॉर्मर, भरो बिल. तुम्ही असं करा ना, MP मध्ये जसं केलं शिवराज चव्हाण साहेबांनी, 10चं प्रत्येकाला ट्रान्सफॉर्मर देऊन टाकलं शेतावर. हे ट्रान्सफॉर्मर घे अध्यक्ष महाराज, दुसरा वक्ता आहे मी शिवसेनेचा. आता तुम्ही बी लोड शेडिंग करू नका म्हणजे झालं. बोल ना. अरे बाबा आज चर्चा आहे, अजून बरेच कामकाज राहिले. तर माझी विनंती आहे तेवढा भाई 2-3 मुद्दे मांडून संपवतो. ट्रान्सफॉर्मर तुम्ही तसं जर करता आलं तर बघा, नाहीतर आता सरसकट 100ची ट्रान्सफॉर्मर आपल्याला द्यावी लागतील. इन्फ्रा 1, इन्फ्रा 2 काय चाललंय तुमची भानगड ते तुम्ही बघा. इन्फ्रा 3 पण उपयोग होत नाही. आज आपण पाहिलं की तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे की तुमची चोरी कोण करतं हे तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्ही जसं पोलीस खात्यामध्ये इन्फॉर्मेशन देणारे लोक असतात, त्याला आपण 0 पोलीस म्हणतो ना, तसं MSCB मध्ये बी तुम्हाला निर्माण करावं लागेल. MSCB मध्ये पण तुम्हाला अशा एक माणसाला सांगावं लागेल की तू ही माहिती दे, तुला या चोरी पकडण्यामध्ये एवढा पैसा देऊ आम्ही तुला. 1 लाख की चोरी पकड दे, 5% देते है तेरे को. चोरी शेतकरी करत नाही हो, शेतकरी इमानदार आहे. चोरी केली असती तर त्यांनी 50,000 रुपये करता कधी आत्महत्या केली नसती. तो इमानदार आहे. तो सांगतो माझ्या घरी सावकार आला, माझी इज्जत गेली म्हणून तो पॉइझनचं डबडं पितो का? तो म्हणतो मेरी पगडी चली गई, पैसे को क्या लेना है, मेरे को मरना है. शेतकरी नाही चोरी करत, चोरी करतो भडगडा, दांडगा, मजबूत, ढेकून व्यापारी हे करतात चोरी. शेतकरी नाही करत हो. अधिकारी मंत्रालयात बसल्याने किती अधिकारी आहे. सांगायचा अर्थ असा आहे की हे तुम्हाला बघावं लागेल मंत्री महोदय.
हे एकाच दिवसामध्ये तुम्ही दुरुस्त करून टाकाल असं माझं म्हणणं नाहीये, पण आमचा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही काम करतात. आम्ही पाहिलं 2-3च काम आम्ही सांगितले, आम्हाला काम झालं नाही झालं तरी रिप्लाय आला तिकडून, गुलाबराव हे काम सांगितलं होतं हे झालं. अहो 5 पैकी 2 कामं केली, लय झाली ना. मागच्या काळात काहीच नाही झालं. असं म्हणू नका. म्हणून तर 5 वर्ष गॅप म्हणतात तुमचे करा करता चालू इकडं. सांगायचा अर्थ असा आहे की आपण बघतो की एने एरिया असतो. शिंदे साहेब एने एरियामध्ये पहिला आपण एने करून टाकतो. घर सुरू झाली की त्याच्यावरती तार येतात. भरपूर तक्रारी आहेत, एका गावाच्या नाही आहेत त्या. त्याच्याकरता लोक ट्रान्सफर करण्याची फी भरतात, सगळं करतात, आपण ते करत नाही. असं बघितलं का आपण शिंदे साहेब, रस्ता खड्डा पडला तर आपण खड्डा भरणारे पाहिले, पूल तुटला तर पूल मध्ये दुरुस्ती करणारे पाहिले, पण असं पाहिलं का पोल खराब झाला आणि त्याचा पॅच लावणारा पाहिला कधी? काय कधी करणार तुम्ही? एखादा पोल पाहिला का तुम्ही असा की दुरुस्ती करता कोणी लोक गेले बा? आज पूर्ण शिष्टमंडळ निघालंय पोल दुरुस्तीवाला. अरे बाबा, इंजिन को भी 1 साल में ऑयल देना पड़ता, पोल तो देखो ना भाई. आपण 15-15, 20-20 वर्ष पोल गाडलाय, तो पोल वाकला आहे का उभा आहे का तुटणार आहे काहीच पाहत नाही. आणि त्यामुळे आपण ते पाहिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. शेवटचा विषय बांधकामाचा. मग ते तर चाललंच आहे. केंद्रीय मार्ग, राष्ट्रीय मार्ग, पश्चिम घाट, नाबार्ड, नियोजन, ग्रामीण विकास, पंतप्रधान ग्रामीण सडक योजना याचा आम्हाला निधी मिळतो बांधकाम खात्यामध्ये. पण नवीन कामांना काय मिळतं बोलतं, आम्हाला काहीच कमी पडतं सगळं त्याच्यावर. आमच्यावर तर फारच मोठा अन्याय आहे. खानदेशावर तर एवढा मोठा अन्याय होतोय की खानदेशातले रस्ते ना इकडनं घेतले जात आहे ना तिकडनं घेतले जात आहे. चंद्रकांत दादांना आमची विनंती, आमचा एकच पूल होता 7-8 कोटीचा, मी दिलंही पत्र त्याच्याकरता. 4 तालुक्यांना जुडतो तो पूल. अहो तुम्हाला सांगतो, आमच्या शेतकऱ्याचा रेमटा शेतकरी सांगाल तरी तुमचे पैसे वाचतील. आमचे काही असे रस्ते माननीय दादा की जे नॉन प्लॅन आहे, पण ते रस्ते जुन्या काळातल्या शेतकऱ्यांना माहिती आहे की इथून जर गेला तर 30 किलोमीटर अंतर वाचतं, हे शेतकऱ्यांना माहित आहे. असे रस्ते भरपूर ठिकाणी आहेत, पण नॉन प्लॅन असल्यामुळे त्याला आमदार आणि खासदार शिवाय कुणी तरतूद करू शकत नाही. आणि प्लॅन मध्ये ते रस्ते येऊ शकत नाही, कारण ते शेत रस्ते आहेत, शिववाटचे रस्ते आहेत, वहिवाटीचे रस्ते आहेत. मी तर विनंती करेल की तुम्ही आता मुख्यमंत्री ग्रामीण योजना टाकली आहे, त्याच्यामध्ये प्लॅन रस्ता घेऊ नका, भले नॉन प्लॅन घ्या. आता माझं उदाहरण सांगतो, मी माझ्या गावापासून जर मला फुकणी जायचं असेल व्हाया नदी तर 23 किलोमीटरचं अंतर आहे, व्हाया जळगाव जायचं असेल तर 62 किलोमीटर अंतर आहे. हे असे कित्येक तालुक्यात असतील का? माझ्या तालुक्यात असं नाहीये, हे तुमच्या तालुक्यात असेल, माझ्या तालुक्यात असेल. तुम्ही हे असे 5-7 कोटीचे रस्ते टाकण्यापेक्षा जर एखादा सेतू जोडल्यानंतर 40-50 किलोमीटर अंतर वाचत असेल तर तुमचं मेंटेनन्स, तुमचे रस्ते, तुमचे दरवर्षीची निधी किती वाचणार आहे? एक पूल टाकला आम्ही, भोकर चोपडा म्हणलं पूल टाकून द्या, 7 कोटीचा नाही आला तो. अध्यक्ष महोदय सांगितलं मी, भोकर ते चोपडा जाणार रस्ता ते करतील ना दादा, करतील, तो काही विषय नाही आहे. नाही पण केला तर शेवटी आता तो त्यांचा विषय. पण आम्ही जे सांगू ते आपल्या करता, शासना करता, आणि आपले पैसे कसे वाचतील, त्याच्यानं कमी पैशामध्ये आपलं काम कसं होईल, याच गोष्टी सांगण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. बांधकाम खात्याचा कारभार दादाबाई आता नवीन पश्चिम महाराष्ट्रातच आदरणीय दादा असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्राची आयडिया माहिती आहे. तुमच्या आयडिया पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये, तुमच्या बरोबर ते राहून तुमच्या छातड्यावर निवडून आल्यामुळे आता ते तिकडे मंत्री झालेले. तर आमची त्यांना हीच विनंती आहे की या मतदारसंघामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये 350 कोटी रुपये जे तुम्ही ग्रामीण मधनं देणार आहेत, आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे रस्त्यांचे पैसे नॉन प्लॅनला वापरू द्या. माझा आग्रह असेल किंवा नसेल असं नाही, प्लॅन रस्त्यावर तर आम्ही इतर पैसे वापरू शकतो, पण नॉन प्लॅनवर जर हे पैसे तुम्ही आम्हाला वापरून दिले, भले त्याला तुम्ही काही प्रमाणामध्ये खडीकरणाची आता परवानगी द्या, भले डांबरीकरणाची कमी परवानगी द्या, पण जर तुम्ही हे केलं तर निश्चितपणाने जे रस्ते आयुष्यामध्ये शेतकऱ्यांनी कधी बैलजोडी शेतकऱ्यांची, आता आम्ही केळीवाले, तुम्ही पैसा दिला द्राक्षवाल्यांना वरतून नेट बसवण्याकरता, पण आमच्या केळ्याचं काय? तुम्ही द्राक्षवाल्यांना दिलं, आमची केळी जी आहे या केळीला जर त्याच्यामध्ये उल्लेख केला असता अध्यक्ष महोदय, जसा द्राक्षेचा उल्लेख झाला त्याप्रमाणे केळ्याचा शिंदे साहेब उल्लेख झाला नाही. आमची विनंती हीच आहे की ज्याप्रमाणे
द्राक्षाचा शेतकरी आहे त्याचप्रमाणे आमचा केळा उत्पादक शेतकरी आहे की त्याची परिस्थिती तशी वाईट असते. म्हणून हात जोडून विनंती की हे रस्ते केळीवाल्यांना फार फायद्यात पडणार आहे, शॉर्टकट रस्त्यांना फायद्यात पडणार आहे आणि आपल्या प्रशासनाचे पैसे वाचणार आहे. मला आपण अध्यक्ष महोदय 5 मिनिटं जास्त दिले त्याबद्दल आपले आभार मानतो आणि मी या पाठिंबा देऊन माझे 2 शब्द संपवतो.